मी लच्छा पराठा तर बनवते ते मेजरमेंट दाखवते. 2 कप हे घ्यायचे बाउल गव्हाचं पीठ आणि 1 बाउल मैद्याचं पीठ, जेणेकरून आपल्याला चांगले वळता येईल आणि लच्छे व्यवस्थित दिसता येईल म्हणून हे प्रमाण आहे. असं चाळून घ्यायचं. आता 1 चमचा मीठ घालते मी. 1 चमचा मीठ घालते. पिठामध्ये मीठ मिक्स करायचं आणि आता मळून घ्यायचं. तेल लावून चांगलं ठेवायचं बाजूला, मळून सॉफ्ट हे करून. मी पूर्ण मैदा का नाही वापरला, कारण कधी कधी मैदा पोटाला खराब असतो, म्हणून मी गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून घेतले आहे. आणि लच्छा पराठ्यामध्ये फक्त गव्हाच्या पिठाचे ते लच्छे बरोबर नाही निघत, म्हणून मैदा त्याच्यात मिक्स केलेले आहे. आता हे झाकून ठेवायचं अर्धा तास कपड्याखाली किंवा मग काहीतरी भांड्याने. आता गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि लाटायचा. तेल लावायचं. आणि कट करायचं. असं थिन हे करायचं. तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तरीसुद्धा करा. मी सुरी घेतली आहे. अशा थिन हे करायच्या स्लाइस, जेणेकरून एकत्र त्या व्यवस्थित ह्याचा अशा इथून घ्यायच्या. हळू आता हे असं पिकअप उचलायचे. सगळ्या लेयर्स हे करायच्या. असं स्ट्रेच करायचं आणि असं गुंडाळी करायचं. व हलक्या हाताने करायचं, दाबून नाही. आणि हा जो शेवटचा हे राहतो टोक, ते असं खाली टक करायचं. असे मी आता सगळे बनवून घेते. मी बन परोठा बनवून दाखवते. आधी छोटे छोटे हे असं थापून, लाटत नाही आहे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. जेवढे छोटे पाहिजे वगैरे हलक्या हाताने करते. तुम्हाला आता हे असं दिसत असेल की लेयर्स नाही येणार, पण भाजल्यावर दाखवते. तेल घ्यायचं, त्याच्यावर ठेवायचं. जसं थोडं खरपूस भाजल्यानंतर उलटून घ्यायचं. एक साईड हे झाल्यावर आता लाटून दाखवते मी. जास्त मोठा नाही करत आहे मी. बघा कसा कलर आलेला आहे.
आता ह्याचं पण लाटलेल्याचं पराठ्याचं पण लेअर्स दाखवते मी तुम्हाला. हे बघा लेअर्स कसे आलेत. कळलं?